उषा मुकुंद कुलकर्णी. मी RYK कॉलेजमधनं BSc केलं, MSc केलं आणि त्याच्यानंतर 89 साली माझं ज्येष्ठ नाटककार आणि उत्कृष्ट दिग्दर्शक श्री मुकुंद कुलकर्णी यांच्याबरोबर विवाह झाला, तो 1989 साली. त्याच्यानंतर मी पुणे विद्यापीठात केमिस्ट्री विषयात MPhil साठी गेले होते आणि त्याच्यानंतर 90ला मला गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बिटको कॉलेजमध्ये नोकरी मिळाली. प्राध्यापिका म्हणून मी रुजू झाले. त्यानंतर मात्र मी लग्न झाल्यानंतरच MPhil पूर्ण केलं आणि कॉलेजच्या सर्व्हिस सांभाळून, घरचं संसार सांभाळून मी पुणे विद्यापीठात राहून MPhil पूर्ण केलं. ते जवळपास मला करायला 92 साली माझं MPhil पूर्ण झालं. पण या सगळ्या ह्याच्यात मला माझ्या मिस्टरांचा, माझ्या सासू सासऱ्यांचा खूप मला पाठिंबा होता आणि म्हणून मी हे पुढचं करू शकले शिक्षण. मला माझ्या आवडीचा प्रांत हा होता की मला शिक्षिका व्हायचं, कारण तसं बाळकडू माझ्याकडे होतं, मला मिळालेलं होतं. माझ्या आई स्वतः शिक्षिका होती गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूलमध्ये. त्याच्यानंतर ती सुपरवायझर झाली, नंतर ती गव्हर्नमेंट DED कॉलेजला प्राचार्य म्हणून होती आणि 2004 साली आई गेली. वडील उपशिक्षणाधिकारी होते, तसेच माझ्या सासूबाई सुद्धा प्रायमरी टीचर होत्या. असं शैक्षणिक वारसा मला लाभला, त्यामुळे मी शैक्षणिक क्षेत्रात आले आणि माझ्या आवडीचं ते क्षेत्र होतं. मला शिकवणं हे खूप आवडायचं आणि मुख्यतः मी राज्यनाट्य स्पर्धेत पण काम केलं. त्या नाटकाचा पण मला इथे शिक्षणात किंवा मुलांना लेक्चर देताना खूप उपयोग झाला. सभाधीटपणा हे मला त्यातनंच नाट्य स्पर्धेतनं मिळालं आणि त्यामुळे मी माझं पहिलं लेक्चर मला आठवतं कॉलेजमधलं की मी अजिबात घाबरलेले नव्हते. मुलं जवळपास 200-250, एका वर्गात 110 मुलं असायची, का 110 ते 150 मुलं. पण त्या मुलांची मला अशी अजिबात किंवा लेक्चरची भीती वाटली नाही पहिलं लेक्चर घेताना. फक्त एवढंच झालं की मी खूप फास्ट घेतलं. पण मला जसं नाटकाच्या समोर प्रेक्षक असतात आणि त्यांच्यासमोर आपण आपली कला सादर करतो, तर तो जो कॉन्फिडन्स आहे तो मला नाटकातनं मिळाला. त्यामुळे मला अजिबात भीती वाटली नाही माझं लेक्चर घेताना आणि त्यात मला आवड निर्माण झाली. त्यामुळे नाटकाचा निश्चितच मला माझ्या करिअरमध्ये खूप फायदा झालेला आहे. पुढचं शिक्षण मी करत असताना बिटको कॉलेजमध्येच आज मला 30 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि आता मी उपप्राचार्य सायन्स फॅकल्टी म्हणून तिथे कार्यरत आहे. तर गोखले एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा माझ्यावर खूप विश्वास दाखवला आणि प्रोत्साहन दिलं. मी जवळपास 15 वर्षानंतर PhD साठी 2 वर्षाची स्टडी लीव्ह UGCने मला दिली. नंतर अजून 1 वर्ष एक्सटेन्शन म्हणजे 3 वर्षाची स्टडी लीव्ह दिली आणि मी पुणे विद्यापीठात राहून केमिस्ट्री विषयात नॅनो टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट घेऊन तिथे PhD पूर्ण केलं. तर 2007 ते 10 मी पुणे विद्यापीठात होते. त्यावेळेला मात्र माझ्या मुलींना मी हॉस्टेलला ठेवलं. धाकटी मुलगी तर तीर्था 2रीत होती आणि मोठी मुलगी 8वीत होती. परंतु मला खूप शिकायची इच्छा होती आणि त्या शिक्षणासाठी पुणे विद्यापीठातच करायचं होतं, कारण मी MPhil तिथे केलं होतं. त्यामुळे मला खूप करण्याची इच्छा होती. परंतु त्यासाठी मला जे पाठबळ मिळालं ते माझ्या मिस्टरांचं, मुकुंद कुलकर्णींचं. त्यांनी पूर्णपणे बाकीची जबाबदारी सांभाळली आणि म्हणून मी ते PhD पूर्ण करू शकले. माझ्या मिस्टरांबरोबर सुद्धा माझ्या मुलींनी मला खूप साथ दिली. त्याचबरोबर माझ्या सासरच्या माझ्या सासूबाई मीरा कुलकर्णी, माझ्या आई वडील त्यावेळेला वडील होते, त्या सगळ्यांना शिक्षणाची आवड होती. त्यामुळे तू शिक, इकडची थोडीशी अडचण होईल परंतु तू आणखीन पुढे जा, डॉक्टर हो, असं वडिलांचं पण स्वप्न होतं आणि ते मी पूर्ण करू शकले केवळ सासर माहेरच्या पाठिंब्यामुळे. आणि मुख्य माझ्या मागे आधारस्तंभ म्हणजे माझे मिस्टर आणि माझ्या मुली होत्या. त्यांच्या फोर्समुळे, त्यांचा जो ऍक्टिव्ह फोर्स माझ्या मागे होता, त्यामुळे मी PhD पूर्ण करू शकले. मला जे हवं होतं ते माझं स्वप्न मी मिळवलं आणि ते करता करता माझ्या या ज्या संशोधनाचा उपयोग माझ्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे, तसेच इतर विद्यार्थ्यांना झाला पाहिजे म्हणून मी अनेक प्रोजेक्ट्स हे केले. त्यात मराठी विज्ञान परिषदेच्या प्रोजेक्ट्समध्ये बालवैज्ञानिक संमेलनापर्यंत गेले. BD चौगुले अवॉर्ड माझ्या गायडन्स खाली माझ्या मुलीने केला, आर्या कुलकर्णी, आणि तिला BD चौगुले अवॉर्डचं त्यावेळेला 8वीत असताना तिला 3000 रुपयाचं प्राइज मिळालं आणि अमरावतीच्या बालवैज्ञानिक संमेलनात ते तिला प्रदान करण्यात आलं आणि त्याबरोबर तिला त्याची गोडी निर्माण झाली. नंतर तिने
8वीत आणि 10वीत असताना राहत्याच्या प्रीती सुधाजी शाळेत त्या हॉस्टेलला होत्या, माझं PhD चालू होतं त्यावेळेला तिने नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेसमध्ये पण एक प्रोजेक्ट केला, त्याला पण मी गायडन्स केला होता आणि गाईड म्हणून होते, तो पण स्टेट लेवलला गेला होता. तसंच त्याच्यानंतर इतर विद्यार्थ्यांना सुद्धा महेंद्र वर्ल्ड कॉलेज ऑफ इंडिया मुळशीला जे आहे तसे जगात 19 असे कॉलेजेस आहेत वर्ल्ड कॉलेज. त्या वर्ल्ड कॉलेजमध्ये एक अमित अंकाईकर म्हणून एक स्टुडंट आहे, त्याने माझ्या अंडर रिसर्च प्रोजेक्ट केला आणि त्या रिसर्च प्रोजेक्टमध्ये तो जवळपास म्हणजे सेकंड आला आणि सिंगापूरच्या एक रेफरी जो त्याच्या व्हायवासाठी आला होता त्याला त्याचा प्रोजेक्ट इतका आवडला की त्याला सिंगापूरला एक ॲडव्हान्स डिप्लोमा इन बिल्डिंग टेक्नॉलॉजी कोर्ससाठी त्याला आमंत्रित केलं, प्लस त्याला स्कॉलरशिप दिली आणि असा तो पुढे गेला. आज तो सिंगापूरला आहे, जवळपास निम्म्या जगात तो फिरला आहे आणि त्याने खूप त्याची प्रगती केली पुढे. त्या प्रोजेक्टचा त्याला खूप फायदा झाला आणि माझा तो कॉलेज लेवलवरचा असा पहिला प्रोजेक्ट होता हे कॉलेजच्या विद्यार्थ्याला गाईड करण्याचा. त्यामुळे मला त्यात खूप इंटरेस्ट होता आणि त्या मुलांनी जो विद्यार्थी अमित अंकाईकरने पण खूप काम केलं. त्याच्यानंतर पुढे मी 2014 साली माझी मुलगी आर्या कुलकर्णी तसंच एक नेपाळचा स्टुडंट जो हैदराबादला शिकत होता, इंडियन गव्हर्नमेंटने त्याला स्कॉलरशिप दिली होती, आकाश देव म्हणून नेपाळचा, त्या दोघांनी त्या प्रोजेक्टवर काम केलं आणि त्या प्रोजेक्टला आम्ही जो औष्णिक विद्युत केंद्रात कोळसा वापरला जातो त्या कोळशाच्या ऐवजी आम्ही एक बायोमास तयार केलं आणि त्या बायोमास जाळल्यावर त्याच्या एवढीच उष्णता निर्माण होऊन टर्बाईन फिरवलं जातं, म्हणजे त्याचं इलेक्ट्रिसिटीमध्ये रूपांतर होऊ शकतं आणि वेस्ट मटेरियलपासून ते केलेलं होतं तो जो प्रोजेक्ट होता. त्यामुळे तो प्रोजेक्ट आमचा इंटरनॅशनल सायन्स प्रोजेक्ट ऑलिम्पियाडमध्ये सिलेक्ट झाला. आधी 5 शॉर्टलिस्ट झाले ते पण फायनल फक्त आमचा सिलेक्ट झाला आणि मला सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे भारताचं प्रतिनिधित्व इंडोनेशियामध्ये करण्याची संधी मिळाली. ते इंटरनॅशनल ऑलिम्पियाड जकार्ता इंडोनेशियाला होतं 2014 साली आणि भारताचं आम्ही प्रतिनिधित्व केलं आणि त्या ह्याच्यात अमाऊंग म्हणजे 25 कंट्रीजमधनं भारताला आम्हाला रौप्य पदक मिळालं. तर भारताचा झेंडा घेऊन ते रौप्य पदक घेताना खूप आनंद झाला की देशासाठी खारीचा का वाटा होईना आपण काहीतरी करू शकलो आणि आपलं भारत तिथे प्रेझेंट झाला याचा खूप आनंद झाला. आणि अशा वेगवेगळ्या संशोधन प्रोजेक्ट नंतर आणखीन बळ मिळालं, आणखीन काही करण्याची संधी मिळाली आणि ते मी करत राहिले. मी भारताच्या अकॅडमिक बोर्ड मेंबर म्हणून कार्यरत आहे. आमचे मेंटर जे आहेत ते अणुऊर्जा आयोगाचे अनिल काकोडकर आणि सुपर कॉम्प्युटर ज्यांनी केला ते विजय भाटकर आहेत. तर विद्यार्थी विज्ञान मंथन, त्याच्यानंतर NCERT आणि भारताचं सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट यांच्यातर्फे 28 राज्यांमधलं प्रत्येक राज्याचे कोऑर्डिनेटर होते आणि त्यांच्यावरती 10 जणांचं अकॅडमिक बोर्ड स्थापन झालं. त्या अकॅडमिक बोर्डामध्ये मी 10 पैकी मी एक होते आणि मला तिथे काम करण्याची संधी मिळाली. त्यात खूप काही मला शिकायला मिळालं. तर हा पण मला खूप मोठा मिळालेला एक चान्स होता आणि तिथल्या आपल्या मुलांना जे भारतातली मुलं आहेत त्यातलं क्रीम ते शोधतात आणि त्यांना रिसर्चकडे कसं वळवायचं हा मेन उद्देश घेऊन हे सगळे कार्य करतायत. त्यात मला काम करायची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजते. अशा अनेक अकॅडमिक ह्याच्यात मी गेले, त्यात मला संस्थेने खूप मदत केली, संस्थेने मला खूप प्रोत्साहन दिलं. त्यात आमचे सेक्रेटरी डॉक्टर MS गोसावी सर, आमच्या HR डायरेक्टर डॉक्टर दीप्ती देशपांडे मॅडम, प्राचार्य आणि झोनल ब्रांच सेक्रेटरी राम कुलकर्णी सर, अशा अनेकांनी मला खूप प्रोत्साहन दिलं म्हणून मी इथपर्यंत करू शकले, ही वेगवेगळी कामं करू शकले. होमी बाबासाठी मुलांना गाईड करू शकले नाशिक जिल्ह्यातल्या आणि अनेक जणांना त्यात रौप्य पदक मिळालं. ते त्यांचं त्या मुलांना फक्त आपण पुश करायचं असतं, त्यांच्यात खूप मोठी ताकद असते आणि ते त्यांचा एक्सलन्स जाणून त्यांना योग्य ठिकाणी वळवणं हे महत्त्वाचं असतं. तसंच युनिव्हर्सिटीच्या आविष्कार या कॉम्पिटिशनमध्ये आत्तापर्यंत बायोटेक डिपार्टमेंटची मी हेड पण आहे आणि कोऑर्डिनेटर आहे. तर त्यांच्यातर्फे जवळपास 41 प्रोजेक्ट्स आम्ही संशोधन प्रकल्प सादर केले. त्यातले 3 प्रोजेक्ट्स हे युनिव्हर्सिटी लेवलपर्यंत सिलेक्ट झाले, हे सांगायला मला आनंद वाटतोय. त्याच्यानंतर मला अनेक आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले आहेत, एक 8 पुरस्कार मिळालेले आहे. त्यातल्या काही
महत्त्वाच्या ह्याच्यात मी नाशिकमध्ये राहते आणि मला सार्वजनिक वाचनालयातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, ही खरी शाबासकीची थाप मला मिळाली असं मला वाटतं. आणि सार्वजनिक वाचनालयाचा पुरस्कार हा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. तो मला मिळाल्यावर मला विद्यार्थ्यांसाठी आणखीन काही करण्याची उर्मी प्राप्त झाली आणि हे सगळे मला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले. त्या अनेक पुरस्कारांमध्ये हे मी पुरस्कार मिळवू शकले किंवा माझी झेप इथपर्यंत जाऊ शकली, याच्या मागे मी नम्रपणे माझ्या गुरुजन गग्गा हायस्कूल गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूलमधले सर्व शिक्षक वृंद, माझे आई वडील, माझे गुरुजन, माझ्या कॉलेजमधले डॉक्टर एस ए कुलकर्णी सर, तसेच डॉक्टर बालसुब्रमण्यम सर, डॉक्टर आर पी देशपांडे सर, तसेच गोखले एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी डॉक्टर मोहस गोसावी सर, HR डायरेक्टर दीप्ती देशपांडे मॅडम, झोनल सेक्रेटरी राम कुलकर्णी सर, तसेच माझे सर्व शिक्षक यांच्यामुळे मी इथपर्यंत जाऊ शकले. त्यांच्या ऋणातच मी राहू इच्छिते आणि त्यांचा मनापासून मी धन्यवाद देते आणि त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले हे मी नम्रपणे नमूद करू इच्छिते. आणि अकॅडमिक याच्यातही मला अनेक प्राइजेस मिळाले. त्या बक्षिसांमध्ये मला एक दिल्लीचा मोठा अवॉर्ड मिळाला. ओरिएंटल हेरिटेज, इंडियाचं ओरिएंटल हेरिटेज कोलकात्याचं आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ओरिएंटल हेरिटेज, याच्यातर्फे मला बेस्ट टीचर अवॉर्ड, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन अवॉर्ड ऑफ एक्सलन्स हा अवॉर्ड मिळाला. शिक्षण क्षेत्रातला मोठा अवॉर्ड तो मिळाल्यावर मला खूप आनंद झाला की आपण एक शिक्षक आहोत आणि सर्वपल्ली राधाकृष्णनच्या नावाने आपल्याला अवॉर्ड मिळाला, हे खूप मोठं आपलं भाग्य आहे. तर आणि वुमन एंटरप्रेन्योर अवॉर्ड, यशवंत रारावीकर अवॉर्ड, एक्सलन्स इन रिसर्च, असे अनेक अवॉर्ड मिळाले. तरी माझा कल हा नाटकाकडे पहिल्यापासून होता, मला त्याची आवड होती. मला आणखीन सांगायला आनंद वाटतो की आतापर्यंत अनेक इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये मी माझे शोधनिबंध सादर केले. जवळपास माझे 30 ते 35 शोधनिबंध अनेक इंटरनॅशनल जर्नलमध्ये पब्लिश झालेले आहे आणि त्या संशोधनाचा एक नोट घेतली असं म्हणता येईल की एशियन अमेरिकन हुज हू या 7 कंट्रीजमध्ये, एशियामधल्या पूर्ण कंट्रीजमध्ये एक माझी बायोग्राफिकल नोट ही प्रेस नोट आलेली आहे. तसंच फेमस इंडिया नेशन्स हुज हू मध्ये पण माझी बायोग्राफिकल नोट ही पब्लिश झालेली आहे. तर हे जे काही मी संशोधन केलंय आणि जे माझे इंटरनॅशनल शोधनिबंध पेपर्स, रिसर्च पेपर पब्लिश झाले, त्याचा कॉग्नियन्स यांनी घेतला आणि त्यामुळे की ते इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचलंय, यात मला सांगायला खरोखर आनंद वाटतोय. संशोधन मी जरी उशिरा केलं, 15 वर्षांच्या गॅपनंतर PhD केलं, तरी पुढे मात्र त्या संशोधनाचं अनेक पेपर्स इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये भारतात जवळपास बऱ्याच ठिकाणी मी माझे शोधनिबंध सादर केले आणि त्या अनुभवाचा आणि बाकी संशोधनाचा मला फायदा झाला आणि मी एका इंटरनॅशनल जर्नलची एडिटोरियल इन चीफ म्हणून काम केलेलं आहे, तसंच रिव्ह्यूअर म्हणून काम केलेलं आहे. अशा अनेक जर्नल्सवर या मोठ्या पदावर काम करताना खूप काही मला शिकायला मिळालं. त्याचबरोबर एज्युकेशनल जे पोस्टर्स आहेत, युनिसेफ तर्फे जे पोस्टर्स कॉम्पिटिशन्स होतात, एज्युकेशनल पोस्टर्स कॉम्पिटिशन्स, त्यामध्ये मला इंटरनॅशनल ज्युरी मेंबर म्हणून मी केमिस्ट्रीचे पोस्टर्स एक्झामिन केले आणि ते अजूनही करते आहे. तसंच मला बोर्ड ऑफ स्टडी म्हणजे 12वीचं जे HSC बोर्ड पुणे आहे, त्या बोर्डावर मी बोर्ड ऑफ स्टडी मेंबर म्हणूनही काम केलेलं आहे. आणि असं आपण काम करत असताना आपल्याला अनेक संधी मिळत जातात, त्याचा आपण पुरेपूर उपयोग केला पाहिजे आणि विद्यार्थ्यांसाठी तो कसा होईल याचा विचार केला पाहिजे. हे करत असताना मी आविष्कार प्रोजेक्टबद्दल बोलले की जे युनिव्हर्सिटी लेवलला बायोटेक डिपार्टमेंट नाशिक रोड कॉलेजच्या आम्ही अनेक प्रोजेक्ट्स केले, तर त्यातनंच मी पुढे आणखीन जाऊन एक पेटंट फाईल केलंय आणि त्या पेटंटबद्दल सांगताना मला आनंद वाटतो की मी इंडियन पेटंट फाईल केलं 2018 मध्ये. मॉस्किटो कंट्रोलिंग कॉम्पोजिशन असं मी हर्बल तयार केलं आणि त्याचे इफेक्ट्स हे खूप चांगले आहे. ते डासांना मारण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि त्या हर्बल असल्याने त्याचे साईड इफेक्ट्स नाही आहेत
ती जी मेथड मी फाइंड आउट केली आहे ती पण इनोव्हेटिव्ह मेथड आहे. तर मला सांगायला आनंद वाटतो की आपण जे काही संशोधन करतोय त्याचा समाजासाठी उपयोग झाला पाहिजे. मेन बेसिक ते असलं पाहिजे की आपल्या संशोधनाचा खरा उपयोग समाजासाठी झाला तर ते संशोधन आपण जे करतो त्याचं एक समाधान एक आपल्याला मिळतं. तर याच्यातनं मी ते संशोधन केलंय आणि आता ते इंडियन पेटंट फाईल केलेलं आहे. पुढे त्याच्या ज्या क्युरीज किंवा काय येईल त्याची मी वाट बघते आहे. पूर्वीचं जर मी आठवलं तर मला नाटकाची खूप आवड होती आणि 10वी-11वी नंतर आपण जसं गणेशोत्सव करतो, जसं कॉलनीतल्या गणेशोत्सव काम करताना एक अखेरचा सवाल वसंत कानेटकरांनी लिखित एकपात्री नाटकात मी काम केलं होतं. एकपात्री मी करत होते आणि ते एकपात्री बघून कॉलनीतल्याच एक भटकाका म्हणून होते, ते म्हणाले तू राज्यनाट्याला करशील का. तसं घरचं बॅकग्राऊंड नव्हतं नाटकाचं कोणतं आणि मला भीती वाटत होती. वडील कारण अभ्यासाच्या बाबतीत स्ट्रिक्ट होते. आई शिक्षण पहिलं कर मग बाकीच्या गोष्टी. पण त्यावेळेला मला आई वडिलांनी संधी दिली आणि ते म्हणाले जा कर, तुला करायचं राज्यनाट्याला तर जरूर कर. आणि त्यावेळेला मी पहिल्यांदा रचना क्लब तर्फे काका किशाचा हे नाटक केलं. त्यामध्ये मी लिली लवंगेची भूमिका केली होती, प्रेयसीची, त्यातल्या हिरोच्या प्रेयसीची भूमिका केली होती. तो माझा पहिला अनुभव होता आणि त्या ह्याच्यात सांगताना मला खूप आठवते एक गोष्ट की त्यात एक मुंगी नावाची एक व्यक्तिरेखा होती आणि ती लेडीज सारखी चालायची. तो जेंट्स होता. तो त्या ड्रॉवर पर्यंत जाऊन तो घड्याळ चोरणार असतो आणि माझी एंट्री असते तिथे. तर चुकून काय झालं, माझी एंट्री आधी झाली आणि तो अजून ड्रॉवर पर्यंत पोहोचलेलाच नव्हता आणि मी माझे डायलॉग सुरू केले कारण माझं पहिलंच नाटक होतं ते. मला एवढं स्टेज डेअरिंग नव्हतं. मी का हो तुम्ही ते घड्याळ चोरताय आणि त्याने चोरलेलंच नव्हतं. तो सांभाळून घेतात. अहो नाही मी पोहोचणार होतो तिथपर्यंत पण मी आपली धडाधड पुढचे डायलॉग म्हणून टाकले. असं माझं पहिलं राज्यनाट्याचं पदार्पण होतं आणि त्यानंतर मग मात्र मी खूप शिकले. त्याच्यानंतर माझी लोकहितवादी मंडळाचे जे ज्येष्ठ दिग्दर्शक आहेत, नाट्य दिग्दर्शक मुकुंद कुलकर्णी यांची ओळख झाली. कोरांने काकूंनी जे काका किशाच्या नाटकात होत्या त्यांनी ओळख करून दिली आणि नंतर मात्र मी लोकहितवादी मंडळातर्फेच काम करायला लागले. मला खूप आनंद वाटतो की एक लोकहितवादी मंडळातनं जी नाटकं दर्जेदार नाटकं होतात आणि तिथे आम्हाला खूप शिकायला मिळालं. मुकुंद कुलकर्णींच्या डायरेक्शन खाली काम करायचं म्हणजे कठीण आहे. खूप कडक शिस्त असते त्यांची आणि वेळेचं टायमिंग सुद्धा वेळेवर पोहोचलं पाहिजे. पण त्या सगळ्यातनं एक तुम्ही शिस्त शिकतात आणि तुम्हाला एक डिसिप्लिन लागतो. त्याशिवाय त्यांच्यात एक दिग्दर्शक हा इतका म्हणजे त्या जो अभिनय करणारा आहे त्याचं सोनच करतात. त्याला खूप त्या तिथपर्यंत पोहोचवतात. ही ताकद ही त्या दिग्दर्शकाची असते. याचा अनुभव मला बळीचं जेव्हा मी बळी या एकांकिकेत काम केलं, ती बळी एकांकिका इतकी गाजली की जिथे जाईल तिथे फर्स्ट प्राइज मिळत होते. तिथे मी पाटलिणीचा रोल केला होता आणि त्या ह्याच्यात अनेक अडचणी आला कारण बळीची पात्र जवळपास 30-35 पात्र होती जवळपास त्यात आणि त्या ह्याच्यात काम करताना अनेक वेगवेगळे प्रसंग आले आणि त्या प्रसंगामध्ये मात्र आम्ही म्हणजे आमच्याकडे स्वतःकडेच ड्रेपरी असायची. कुठेही प्रयोग म्हटला की आम्ही ड्रेपरी घेऊन जायचो आणि इतकं ते यूज टू झालं होतं. बळीचे इतके प्रयोग झाले आणि त्यात एक जो सीन होता, अमाशी म्हणून ती लहान मुलगी असते पाटलाची, तिला दगडाने ठेचून मारतात आणि पाटलीण म्हणजे मला राग असतो त्या अमाशीचा, त्यामुळे मी पण त्यात सामील असते गावकऱ्यांच्या बरोबर आणि त्या अमाशीला दगडाने ठेचून मारतात. त्यावेळेला रवी रहाणेंनी जो लाईटचा प्रयोग केला होता त्या लढाईच्या वेळेला अप्रतिम होता आणि जे नाट्य दिग्दर्शक मुकुंद कुलकर्णींनी जे दिग्दर्शित केलं तर त्याला तोड नव्हती. जिथे जाईल तिथे फर्स्ट प्राइज. इतकं ते नाटक गाजलं की डॉक्टर श्रीराम लागू नाशिकला आल्यावर खास त्यांनी बघायला आम्हाला ती बळी तुम्ही करा म्हणून सांगितलं आणि तात्यासाहेबांनी, तेव्हा तात्यासाहेब होते, तात्यासाहेब आणि डॉक्टर लागू यांच्या समोर आम्ही ते सादर केलं. त्याच्यानंतर सदाशिव अमरापूरकर आणि सुषमा तेंडुलकर हे सुद्धा आमचं बळी बघायला आले होते आणि सगळ्यांनाच ते बळी खूप आवडलं. जिथे जाईल तिथे फर्स्ट प्राइज मिळवलंच पाहिजे इतकं ते तुफान गाजलं होतं. त्याच्यानंतर पुढच्या प्रवासात मी साधारण BSc ला असताना उलगुलान हे नाटक मुकुंद कुलकर्णींनी केलेलं लोकहितवादी मंडळातर्फे त्यात काम केलं. ते नाशिक सेंटरला राज्यनाट्य स्पर्धेत पहिलं आलं आणि मुंबईला ते सेकंड आलं. त्याला अनेक प्राइजेस मिळाले आणि त्या उलगुलानमध्ये जवळपास 70 पात्र होती
आणि त्यामध्ये मला एक चॅलेंजिंग रोल होता की त्या बिरसा मुंडा पंडिता महाश्वेता देवींच्या कादंबरीवर आधारित मुकुंद कुलकर्णींनी उलगुलन नावाचं नाटक लिहिलं होतं. त्या उलगुलनमध्ये जो बिरसा मुंडा हिरो होता त्याची मी भाऊजाई दाखवले होते. परमीचा रोल होता आणि सगळे बिरसा सांगेल तसं ऐकत होते. मी मात्र उद्विग्न होऊन माझ्या त्या लढाईत माझा नवरा गेलेला असतो तर मी उद्विग्न होऊन त्याच्या थोडंसं बाजूला जाऊन त्याच्या युद्धात सामील न होता मला काय मिळालं असं मला सांगायचं. आणि माझा तो रोल एकदम चॅलेंजिंग होता. मला नीट समजत नव्हतं की मी नेमका तो कसा सादर करू. त्यावेळेला मला मुकुंद कुलकर्णींनी खास मार्गदर्शन करून वेगळ्या प्रकारे नीट तो रोल समजावून सांगितला आणि म्हणूनच तो मी जास्त चांगल्या प्रकारे करू शकले. नाटकातही अनेक प्राइजेस मिळाले. या उलगुलानंतर जवळपास 25 वर्षांनी परत नाही वैरानी या नाटकात काम केलं राज्य नाट्य स्पर्धेत. आणि हे नाटक 25 वर्षांनी केलं तरी जोश आणि उत्साह तोच होता. डायरेक्टर मुकुंद कुलकर्णीच होते. मला असं वाटतं, अगदी आवर्जून सांगायचं वाटतं की मुकुंद कुलकर्णींच्या खाली हाताखाली काम केल्यावर दुसऱ्या कोणाच्या खाली हाताखाली डायरेक्टर म्हणून आपण करू नये किंवा करत नाही. इतकं त्यांचं परफेक्शन असतं आणि त्यातनं खूप काही मिळतं हे मी आवर्जून सांगते. आणि त्या 25 वर्षांनी जरी याच्यात नाही वैरानी काम केलं. भगवान हिरे लिखित ते नाटक होतं आणि ते नाटक राज्यनाट्य स्पर्धेत पूर्ण फायनल पर्यंत पहिलं आलं. त्याने अतिशय सगळ्यात रेकॉर्ड मोडलं आणि 14 बक्षिसं त्या नाटकाला आतापर्यंत मिळाली. तर खूपच सुंदर नाटक होतं ते. एक 2 बेटांवरचं असं नाटक होतं. त्यातही एक आदिवासी एका बेटावर राहणारे एक चांगल्या स्वभावाचे आणि एक वाईट स्वभावाचे अशा दोन्हीमधलं ते द्वंद्व होतं. थोडंसं त्याला भारत पाकिस्तान झालं म्हटलं तरी हरकत नाही. आणि त्यात शेवटी सत्याचाच कसा विजय होतो आणि चांगल्या प्रवृत्तीचा कसा विजय होतो हे अतिशय उत्कृष्टपणे मुकुंद कुलकर्णींनी दाखवलं होतं. आणि सगळे कलाकार जीव ओतून काम करत होते. त्यात जवळपास 70 कलाकार होते आणि 25 बॅकस्टेजचे कलाकार होते. इतकं मोठं इंद्रधनुष्य असं म्हणता येईल की त्यांनी पेलवलं आणि सगळ्या पात्रांनी काम केलं. त्यात तात्यासाहेबांच्या लोकगीते मंडळातर्फे ते नाटक केलं. आणि मला आठवतं की आम्ही नाटकाची प्रॅक्टिस करायची तेव्हा तात्यासाहेब मात्र कधी प्रयोगाला आले नाही परंतु ते नाटकाची प्रॅक्टिस बघायला हमखास आलेले आहेत. बळीच्या वेळेला मला आठवतं, उलगुलनच्या वेळी आठवतं आणि त्यांचे आशीर्वाद आज आहे. आणि मुकुंद कुलकर्णींसारख्या डायरेक्टर हाताखाली काम करताना खूप आनंद झाला. आणि अशा अनेक आठवणी आहेत अजूनही. मला कधीही आज मी जरी व्हाईस प्रिन्सिपल असले तरी कुठेतरी नाटकाचं एक आत असं बीज रोवलेलं आहे आणि कधी नाटक म्हटलं की एक वेगळा उत्साह अंगात संचारतो. आणि आणखी जर मला संधी मिळाली तर नक्की मी काम करेल. काही ऍड फिल्म्स मध्ये पण मी काम केलेलं आहे. दीपक बिल्डर्सच्या ऍड फिल्म मध्ये काम केलेलं आहे. तसंच मुक्त विद्यापीठाची एक फास्ट रीडिंग म्हणून एक शैक्षणिक फिल्म होती त्यामध्ये काम केलंय. तर अजूनही मला जर संधी मिळाली नाटकाच्या ह्याच्यात तर मी अगदी खूप आवडीने करेल. तो माझा एक छंद आहे आणि तो आणखीन मी जोपासण्याचा प्रयत्न करेल. आणि मला नाटक म्हटलं की एक वेगळंच अंगात संचारतं आणि त्यात आपण अगदी रममाण होऊन आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो. खूप काही त्यातनं मिळतं असं मला वाटतं. असा माझा हा इथपर्यंत सख्यांनो प्रवास झालेला आहे. मी अजून असंच म्हणेन की मला अजून माझ्या मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी पण खूप काही करायचंय की त्यांना संशोधनाकडे कसं वळवता येईल हा माझा मुख्य उद्देश आहे. आणि मला पुढे असं वाटतं की पाड्यात राहणारे जी मुलं आहे आदिवासी क्षेत्रात रिटायर्ड झाल्यानंतर मी त्यांच्यासाठी काम करणार आहे आणि त्यांच्या सायन्सचा इंटरेस्ट कसा जागृत होईल हे नाटकाद्वारे आपण जास्त चांगल्या प्रकारे करू शकू असा मला विश्वास वाटतो. आणि त्या नाट्य क्षेत्राचा मी इथे शैक्षणिक क्षेत्रात उपयोग करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि देवाने त्यासाठी मला आशीर्वाद देईलच देव आणि माझ्याकडनं ते कार्य करून घ्यावं अशी माझी इच्छा आहे. आणि बघूया आता काय होतं. पण माझी तर दुर्दैवी इच्छा आहे की नाटकाचा वापर आपण शैक्षणिक क्षेत्रात खूप चांगल्या प्रकारे करू शकू आणि विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल जास्तीत जास्त ज्यांच्याकडे शिक्षण नाही आहे त्यांना आपण आपल्या शिक्षणाचा उपयोग करून दिला पाहिजे असं मला मनस्वी वाटतं. धन्यवाद.